नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर मराठी या आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर एक सिस्टम कसा बनवायचा तो आपण शिकवत आहोत की एक सिंपल सिस्टम कसा असतो आणि ज्यावर प्रॉफिट कसं कमवलं जातं हे आपण शिकवणार आहोत. स्टॉक सिलेक्शन ते प्रॉफिट कसा बुक करायचा हे या या प्रकारे सिस्टम कसा बनवायचा हे आपण आपल्या चॅनलवर शिकवत आहोत. आणि जे न्यू ट्रेडर आहेत किंवा न्यू इन्व्हेस्टर आहेत, जे लाँग टर्म इन्व्हेस्ट करत आहेत, त्यासाठी हा सिस्टम खूप खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. की आपण खूपच सिंपल आपला चार्ट घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला एकही इंडिकेटर आपल्या चार्टवर नाही आहे. फक्त आपण एक EMA46 यूज करतो, तेही नंतर प्रॉफिट होल्डसाठी. बाकी आपला चार्ट तुम्ही बघू शकता, एकदम क्लीन चार्ट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर आता जे नवीन आहेत ट्रेडर किंवा जे इन्व्हेस्टर, तर त्यांच्यासाठी हा सिस्टम खूप इझी सिस्टम आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, आज आपण CG पॉवर हा स्टॉक घेतलेला आहे. तर आपला जो टाईम फ्रेम आहे तो, जर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा टाईम फ्रेम खूप यूजफुल आहे तुमच्यासाठी. मंथली टाईम फ्रेम आपण यूज करतो. स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, तर निफ्टी 500मध्ये जेवढे स्टॉक आहेत त्यामध्ये आपल्याला बघायचं की कुठला स्टॉक ब्रेकआउट देत आहे. तुम्ही बघू शकता CG पॉवर 2010 ते 2021 जवळजवळ 11 वर्ष करेक्शनमध्ये होता मित्रांनो. 11 वर्षानंतर त्याने ब्रेकआउट दिला आहे. आपण स्टॉक कसा शोधायचा, निफ्टी 500मध्ये जो स्टॉक 8 ते 12 वर्षामध्ये जो ब्रेकआउट देत असेल, आता तुम्ही बघू शकता हा बघा 11 वर्षानंतर यांनी ब्रेकआउट दिला आहे, तर तो स्टॉक आपल्याला चूज करायचा आहे. तुम्ही बघू शकता, तर ब्रेकआउट नंतर जी कॅन्डलचा क्लोज असेल लाईनीच्यावर, तो तिथे आपल्याला बाय करायचा आहे. आणि स्टॉप लॉस काय लावायचा आहे, तर या लाईनीच्या खाली कुठलीही कॅन्डल खाली ब्रेकडाऊन देत असेल, तिथे क्लोजिंग करत असेल रेड कॅन्डल, तर आपल्याला तिथे स्टॉप लॉस आपला हिट होतो, तर आपल्याला ते एक्झिट करायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, स्टॉप लॉस आपण त्यासाठीच लावतो की त्यासाठी आपलं कॅपिटल प्रोटेक्शनसाठी आपण स्टॉप लॉस यूज करतो, की आपला कमीत कमी लॉस हो. काही लोक फक्त स्टॉप लॉस स्क्रीनवर ठेवतात पण एक्झिक्यूट नाही करत आपली पोझिशन. ते बसून असतात आणि लॉस त्यांचा होत असतो. स्टॉप लॉसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो, की जेव्हा पण तुमचा स्टॉप लॉस होतो तो सिग्नल आहे की तुमचा जो ट्रेड आहे तो चुकलेला आहे, किंवा मार्केट त्यावेळी रेडी नाही आहे त्या ट्रेंडमध्ये जाण्यासाठी, तर तुम्हाला लगेच तिथे एक्झिट करायचं आहे. त्यामुळे तुमचा कॅपिटल सेफ राहत. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला इमोशनली ट्रेड नाही करायचं आहे, तर तुम्हाला प्रॉपर सिस्टमनुसार ट्रेड करायचं. तुमचा सिस्टम बाय करत असेल तर बाय, सेल करत असेल और स्टॉप लॉस हिट झाला असेल तिथे तुम्हाला एक सेकंदाचाही विचार न करता लगेच एक्झिक्यूट करायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही आता बघू शकता 146.30ला ही पण कॅन्डलने ब्रेकआउट दिला आहे, पण ही कॅन्डल आपल्याला क्लिअर दिसते. 146.30ला क्लोज झाला आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आज जवळजवळ त्याची प्राईस 819.40ला ट्रेड करत आहे. आता तो होल्ड कसा करायचा, EMA46 आपण यूज करतोच. तुम्ही बघू शकता तो स्टॉक फुल ट्रेंडमध्ये आहे आणि EMA46च्या वरच चाललेला आहे. आणि स्टॉक खूप वर गेला असेल तर तो एक्झिट कुठे करायचा, प्रॉफिट एक्झिट. तर EMA46ला जर तो ब्रेक करत असेल खाली, रेड कॅन्डल जिथे क्लोज होत असेल तिथे आपल्याला एक्झिट करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला स्टॉक होल्ड करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला मोठा प्रॉफिट कमवायचा असेल तर तुम्हाला स्टॉक होल्ड करता आला पाहिजे. 10% बाय आणि 10% सेल, आणि जो मधला 80% आहे तो तिथे तुम्ही पैसे कमवतात. तर तो खूप इम्पॉर्टंट भाग आहे. तिथे होल्ड कसा करायचा, तर आपण EMA46 देतो, तिथे तुम्हाला होल्ड करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपण आपला सिस्टमप्रमाणे मल्टीबॅगर स्टॉक आपण कसे शोधतात, त्यामध्ये आपण ते स्टॉक बाय कसं करतो, सेल कसं करतो, तो प्रॉपर आपण आपला सिस्टम इथे सांगितलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काही इम्पॉर्टंट नॉलेज मिळालं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.